आता आम्ही या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून उपोषणला बसलेल्या माझ्या महिला भगिनी, अक्षरशः आपल्या आदिवासी भाषामध्ये जर सांगायचं म्हटलं पत्रकार मित्रांनो, तर हे टेंबे, आम्ही हे टेंबे पहिलं करायचं खेकडी गिरवायला. त्याच्यामुळे आम्ही पुढं नदीला जर खेकडी गिरवाय गेलो तर हे टेंब घेऊन आम्ही खेकडी गिरवायला जायचं नदी वाहायला. तशा प्रकारचं आमच्यावर आज ही टेंब करण्याची वेळ आली. आता इथं रात्रीचे 9-10 वाजलेत. आताही सकाळीपासून लोक आमरण उपोषणला बसलेत. इथं पाहिलं तर खरं तर पत्रकार मित्रांनो, समोर सगळी झाडी आहे. इथं बसण्याची आम्ही काही मंडप नाही, काही नाही. आणि अक्षरशः मच्छर चावते इथं. ह्या महिला मंडळ नाहीत, अथऱ्या पांघऱ्या आम्हाला काय नाही. आम्ही आमच्या न्यायासाठी 8वीचा वर्ग झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही खरं तर टेंबे करून या ठिकाणी हे उपोषण करतोय. आपल्याला कुठल्या प्रकारची इथे लाईट नाही ना, काही सोय नाही. अशा प्रकारचा इथं हे अंधारामध्ये आम्हाला या आजची रात्र काढायचे न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्याने आम्हाला विनंती केली. परंतु आमच्या भूमिकेत आमचे सर्व आंब्याचे गावकरी आणि कार्यकर्ते सगळे आम्ही ठाम आहोत की आम्हाला 8वीचा वर्ग निघाल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नाही. खरं तर मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर सांगू शकतो की निश्चितपणे हा टेंबा करून बसण्याची वेळ आता आमच्या बाबांनी सांगितलं, या ठिकाणी सरपंच बाबांनी, का निश्चितपणे आज त्यांचं वय 81 वय. तुमचं किती वय हो? माझं 81 वर्षाचे बाबा या ठिकाणी खरं तर उपोषणला बसलेत. या ठिकाणी या सर्व महिला भगिनी गुराढोर घरी बांधून उपोषणला बसलेत अंधारामध्ये. इथं डास मिरकुट रात्रभर आम्हाला खाऊन टाकणार आहेत, तरी त्याची फिकीर न करता, जीवाची फिकीर न करता अगदी वाईट परिस्थितीमध्ये खरं तर आदरणीय खरं तर दामचे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही सगळी, मी जिल्हा परिषदेचा माझे अध्यक्ष म्हणून माझा पण यांना जाहीर पाठिंबा आहे. आणि राजू शेट या ठिकाणी आहेत. आम्ही सगळी मंडळी, त्या गावचे सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, सगळे कार्यकर्ते. आणि विशेष करून पत्रकार मित्रांनो, तुम्हाला धन्यवाद का तुम्ही इथे आता रात्रीचे 9-10 वाजले तरी तुम्ही या ठिकाणी आमचा विचार ऐकून घेण्यासाठी आलेले आहेत. म्हणून मी निश्चितपणे या शासनाला आवाहन करतो का या सरकारने तात्काळ या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड या सगळ्या आमदारांनी त्याचं खरं तर दखल घ्यावी. जुन्नर, आंबेगाव आणि खेड आणि मावळ हे 4ही आमदार आदिवासी बांधवांच्या जीवावरती खरं तर 30-40% आमचं मतदान आहे. तर त्यांनी सुद्धा त्याचा विचार करावा या तिन्ही तालुक्याच्या आमदारांनी. आणि अमोल कोल्हे साहेबांना, खासदारांना फोन केलता, ते सांगतात नंतर बोला, नंतर काय सांगतात काय माहित नाही, पण त्यांनी पण लक्ष घालावा. हे आंदोलन तीव्र होईल. प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप प्रयत्न केलेत, नाशिकच्या आयुक्तांना प्रयत्न केलेत, ATC ला प्रयत्न केलेत. तर आम्हाला 8वीचा वर्ग झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही आपण पत्रकार मित्रांनो आवाज ऐकू शकता. आमच्या महिलांचा, आमच्या ग्रामस्थांचा कसा आवाज आहे, कशा भावना आहेत. 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग. तर अशा प्रकारच्या तीव्र भावना ग्रामस्थांच्या, महिला मंडळाच्या, कार्यकर्त्यांच्या आहेत. या भावनांचा आदर करून आम्हाला उद्याच्या उद्या न्याय जर भेटला नाही तर साखळी उपोषण या ठिकाणी चालू होईल. 4ही तालुक्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना येऊन या उपोषणाला पाठिंबा देतील. आणि हे उपोषण अगदी सर्व प्रकारच्या संघटना येऊन हे उपोषण अत्यंत तीव्र होईल. आणि तीव्र झाल्याच्या नंतर यामध्ये कोणाला काही कमी सरळ झाला तर याला संपूर्ण जबाबदार शासन असेल, असा इशारा आमचा डायरेक्ट आहे. आम्ही अधिकचं काय नाही बोलता, निश्चितपणे पत्रकार मित्रांनो आपण या ठिकाणी आलात. तुम्हाला सर्व पत्रकारांना आम्ही खरं तर विनंती करतो की आपण मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही जर टीव्हीला ही 1 मिनिटाची बातमी दाखवली तर मंत्र्यांना आणि आमदारांना कळेल, अशा प्रकारची आमची विनंती राहील. कारण हे उपोषण आहे या कुठल्या विकासाचं किंवा कुठल्या फायद्यासाठी नाही. आम्ही अडाणी राहिले, आमचे मुलं, आमची नातवंड पतवंड शिकावा आणि 8वीचा वर्ग चालू व्हावा यासाठी हे आमचं उपोषण आहे. शिक्षणासाठी आमचं उपोषण आहे. याची दखल शासनाने घ्यावा. आणि या इथल्या अधिकारी असतील, प्रकल्प अधिकारी असतील, ATC असेल, नाशिक असेल, सर्वांनी घ्यावा आणि आम्हाला गरीब आदिवासींना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी संपूर्ण या आदिवासी बांधवांच्या वतीनं, या ग्रामस्थांच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं मी जाहीरपणे करतो. आणि परत एकदा या शासनाने जर आम्हाला न्याय दिला नाही तर आमचं
धरपकड मोर्चा निघेल. हे उपोषण तर चालूच राहील, पण आमच्या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत. जवळजवळ आमच्या महाराष्ट्रामध्ये 5-50 संघटना आहेत. त्या संघटना या आंदोलनामध्ये उतरतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.